प्रश्न 51. खालीलपैकी कोणता आय पी ॲड्रेस लूप बँक आय पी म्हणून वापरला जातो? दिस क्वेश्चन इज कॅन्सल. भारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमने टिंबटिंब तारखेस सुरुवात केली. 15 ऑगस्ट 1995. 53. इस्रोने सिव्हिल ओव्हिएशनमध्ये एअरपार्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियासोबत नेव्हिगेशन सिस्टीम तयार करण्याचे काम केले. तिचे नाव गगन. 54वा मॅथ आहे. CISC म्हणजे काय? CISC स्टँड्स फॉर कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. 56. किमान जीवनमान पुरवण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे टिंबटिंबशी संबंधित आहे. गांधी प्रतिमान, गांधी मॉडेल. 57. जिल्हा निर्मिती दिनांक. मी जिल्हा सांगतो आणि डायरेक्ट आन्सर सांगतो. सिंधुदुर्ग 1 मे 1981. बी लातूर 16 ऑगस्ट 1982. सी वाशिम 1 जुलै 1998. डी गोंदिया 1 मे 1999. 58. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? महामंडळ कर हा केंद्र सरकारकडून आकारला जातो. सन 1990 पासून महामंडळ कराचे दर टप्प्याटप्प्याने वाढले आहेत. ब फक्त. 59. पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे? प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अधिपत्याखाली सरकार असताना भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. आर्थिक सुधारणा दोन वेगवेगळ्या वळणाच्या होत्या: ढोबळ आर्थिक स्थिरीकरण व संरचनेच्या सुधारणा. कोणते योग्य आहे? तर बी. आर्थिक सुधारणा दोन वेगवेगळ्या वळणाच्या होत्या: ढोबळ आर्थिक स्थिरीकरण व संरचनेच्या सुधारणा. मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन अँड स्ट्रक्चरल रिफॉर्म्स. 60. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनाने बेरोजगारीबाबत खालील संकल्पना विकसित केल्या आहेत: सामान्य स्थिती, चालू साप्ताहिक स्थिती, चालू दैनंदिन स्थिती. चालू वार्षिक स्थिती हे नाही आहे. 61. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात आयात शुल्क कर उत्पन्नाचा जवळपास अर्धा भाग मिळवणारा मोठा मार्ग होता? 1990 to 1991. 62. भारताच्या सार्वभौम ऋणाचे पतमापन यांच्याकडून केले जाते? ए आणि बी. फिच रेटिंग, स्टँडर्ड्स अँड पुअर्स. 63. भारतातील 8 अग्रगण्य उद्योगपतींनी 1950च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस टिंबटिंब असे म्हणतात? बॉम्ब प्लॅन योजना, बॉम्बे प्लॅन योजना. 64. भारताच्या पहिल्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला: वाहतूक आणि दळणवळण. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांना जोडण्याचे उद्दिष्ट 10व्या पंचवार्षिक योजनेत होते? बी. राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे? दोन्हीही. पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे? गॅटचे केवळ गॅटचे मार्गदर्शक तत्त्व द्विपार्टी पद्धत नाउमेद करून बहुपार्टी पद्धतीस चालना देणारे आहे? 67. जागतिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात ए, बी आणि डी फक्त. आर्थिक एकीकरण सखोल होतं. बी. आर्थिक मुक्तीपणा वाढीस लागतो. डी. वित्तीय प्रवाह विस्तारतात. आर्थिक स्वातंत्र्य वाढीस लागते हे नाही.
68. योग्य जोड्या जुळवा. पोस्टल इंडेक्स नंबर पिन 1972 1972. जलद मेल सेवा 1975. शीघ्र टपाल सेवा 1986. 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत उपभोग गरिबीचे शिरगंती गुणोत्तर किती टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे? 12. 2015 ते 2020च्या विदेश व्यापार धोरणात या योजना सुरू केल्या गेल्या. मर्चंडाइज एक्सपोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम, सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स फ्रॉम इंडिया स्कीम. सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करा. CBA. CA हिमाचल प्रदेश, B महाराष्ट्र, A पश्चिम बंगाल. पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे तर कोणतेही नाही? स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत रोख व अन्नधान्य स्वरूपात मदत होते. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत बँक क्रेडिट व शासन उपदानांचा भाग असतो. 73. करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ व सोपी पद्धत. आन्सर इज ए. करांचे संकलन देशांतर्गत उत्पन्नाशी प्रमाण. 74. 11व्या पंचवार्षिक योजना आराखड्याचे शीर्षक. जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धिकडे. 75. विदेश व्यापार महासंचालकाकडून निर्यात बंधू ही योजना यासाठी राबवली जाते. A व B दोन्ही विधाने बरोबर. A नवीन संभाव्य निर्यातदार घडविणे. B सूक्ष्म मध्यम उद्योगांच्या उत्पादनातील व रोजगार निर्मितीतील सामरिक महत्त्व लक्षात घेणे. 76. परकीय व्यापार धोरण 2009 ते 14 नुसार कोणत्या भांडवली वस्तूंसाठी शून्य आयात शुल्क धोरण स्वीकारण्यात आले? 2 नंबर. अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? फक्त ब. कॉर्पोरेशन. B. कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत. 78. जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरता अवजड उद्योगांमधील गुंतवणुकीवर भर देण्याविषयीची रणनीती म्हणजे महालनोबिस प्रतिमा. 79. दिस क्वेश्चन इज कॅन्सल. 80. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजना काळात व्यापार तोलातील एकूण तूट किती होती? 541.9 कोटी. सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते. केंद्र आणि राज्य शासन दोन्हीही. 2009-10 मध्ये महसुली तूट एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे किती टक्के होती? 5.2%. 10व्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यंत वाढला? A 2.0%, 4.0%. 84. पुढील क्षेत्राची त्यांच्या वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिश्श्यांच्या टक्केवारीनुसार घटत्या क्रमाने मांडणी करा. CBA. C सेवा, B उद्योग, A कृषी. 85. इसवी सन 2000 ते 2010 या कालावधीत भारतात थेट विदेशी गुंतवणूक करण्यात खालील देशांची उतरत्या भाजणीत क्रमवारी लावा. देश आहेत मॉरिशस, सिंगापूर, UK, USA. तर पहिला आन्सर बरोबर आहे. मॉरिशस, सिंगापूर, UK, USA. 86. पुढील विधानांचा विचार करा. A 1951 पासून प्रतिकूल व्यवहार शेष. B जून 1966 मधील रुपयाचे अवमूल्यन. आन्सर दिलं आहे 2 नंबर. A व B बरोबर असून A हे B चे काही अंशी कारण होते.
1951 प्रतिकूल व्यवहार शेष आणि जून 1966 मधील रुपयाचे अवमूल्यन. 87 खरेतर महसुलात याचा समावेश होतो. वरील पैकी सर्व. व्याज प्राप्ती, लाभांश व नफा, अनुदान. खरेतर महसूल. 88 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग 2015 मध्ये सुरू करण्यात आली. NRHMचा हेतू आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांना बळकटी देणे हा आहे. बी फक्त बरोबर आहे. व्याज देणे हा महसुली योजनाबाह्य खर्च आहे. सार्वजनिक उपक्रमांना दिलेले कर्ज हे भांडवली योजनेअंतर्गत खर्च आहे. ए बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे? भारतीय रुपयांचे अवमूल्यन पूर्ण परिवर्तनीयकडे प्रथम पाऊल होते. भारताने चालू खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयता 19 ऑगस्ट 1995 रोजी स्वीकारली. केवळ अ. भारतीय रुपयाचे अवमूल्यन पूर्ण परिवर्तनीयकडे प्रथम पाऊल होते. भारतीय रेल्वे संदर्भात हे विधान सत्य आहे. फक्त ब बरोबर आहे. ब. अपुरे क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो. 92 भारतामध्ये राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीनुसार विकेंद्रित नियोजनाला सुरुवात होऊन विकास योजना तयार करण्याची जबाबदारी आणि अधिकार पंचायतींना देण्यात आले? 73 93 कुठल्या वित्त आयोगाने प्रथमच अशी सूचना केली की केंद्र सरकारच्या एकूण महसुली उत्पन्नातून राज्य सरकारांना दिला जाणारा हिस्सा 37.5% सीमित केला जावा? आन्सर इज बी. 11वा वित्त आयोग. 94 मानव विकास निर्देशांक हा टिंब-टिंबवर आधारित आहे. आन्सर इज नंबर 4. सरासरी आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता, संयुक्त प्रवेश दर आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन. 95 बी आणि सी फक्त बरोबर आहे. बी. फेमा कायद्याचे उद्दिष्ट परकीय चलनविषयक कायद्याचे बळकटीकरण करणे हे होते. फेमा कायद्याचे उद्दिष्ट हे परकीय चलन बाजाराचा पद्धतशीर विकास करणे हे होते. 96 कोणत्या उद्योगाचा निर्यात मिळकतीत वाटा 1990-91 ते 2009-10 या दरम्यान 8% वरून 1.9% इतका मोठ्या प्रमाणात घसरला? चमडे व चमडा उत्पादन. 97 भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? राजस्थान. 10व्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली. हेच बरोबर आहे. फक्त हे बरोबर आहे. 99 तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009-10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती? हे 29.8. 100 1992-93 मध्ये दुहेरी विनिमय दर व्यवस्था सुरू करण्यात आली. बी. भारताने रुपयाची आंशिक परिवर्तनीयता स्वीकारली. ए हे धोरण आणि बी हा परिणाम आहे. ओके. इथे विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2014 चे 100 क्वेश्चन कंप्लीट झालेत आपले.